नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे की मी तुम्हाला लिनियर इक्वेशनचं काही बेसिक वगैरे एक्सप्लेन केलं होतं. तर आता त्या लिनियर इक्वेशनचं बेसिक वगैरे माझं एक्सप्लेन करून झालेलं आहे. आता मी तुमचे 10च्या एसएससी बोर्डच्या जे क्वेश्चन पेपरमध्ये जे काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स वगैरे जे काही बघितले होते, तर त्या प्रॉब्लेम्सपैकी काही प्रॉब्लेम्स मी इथे आज घेणार आहे. त्यापैकी तुमचा लिनियर इक्वेशनचा पहिला जो काही प्रॉब्लेम आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा, तो मी तुम्हाला आज इथे एक्सप्लेन करणार आहे. तर सर्वांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. तो पहिला जो काही प्रॉब्लेम आहे तुमचा लिनियर इक्वेशनचा, जो खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, जो मिनिमम 3 मॅक्सिमम 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. तर त्यापैकी एक प्रॉब्लेम आहे, तो आज आपण इथे बघूया. 3x + 2y = 29. इम्पॉर्टंट प्रॉब्लेम विद्यार्थ्यांनो, 3x + 2y = 29. आणि सेकंड इक्वेशन तुमचं जे काय असणार आहे, 5x - y = 18. ओके. ठीक आहे. तर सर्वात पहिलं आपण काय करणार विद्यार्थ्यांनो, आता सर्वात पहिलं आपल्याला जे काही लिनियर इक्वेशन जे काही दिलेलं आहे, ते लिनियर इक्वेशन मध्ये आपण दिलेले जे काही इक्वेशन आहे ते गिवन आपण सगळ्यात पहिले टेक करणार. गिवन आपलं इक्वेशन काय, 3x + 2y = 29. त्याला धरून इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड 5x - y = 18. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. मग आता आपण हे दोन इक्वेशन आपण इथे टेकआउट केलेले. लिनियर इक्वेशन मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. अशा पद्धतीचा सोपा प्रश्न आहे. आणि मग या सोप्या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात शेवटी म्हणजे काय, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय करायची असते, फाइंड आउट. तर आता एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक तर आपल्याला एक्स ला काय करावं लागेल, इलिमिनेट करावं लागेल, नाही तर वाय ला काय करावं लागेल, इलिमिनेट. आपण सबस्टिट्यूशन मेथडने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण सबस्टिट्यूशन मेथड हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण डायरेक्टली इलिमिनेशन मेथड ही सगळ्यात सोपी असते. इलिमिनेशन मेथडने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, आपण सगळ्यात पहिले काय करणार, वायला काय करणार, इलिमिनेट. वायचे टर्म्स जे काय असणार आहे त्याला आपण कॅन्सल करण्याचा प्रयत्न करणार. मग आता आपल्यावर आहे, आपल्याला करायचं नेमकं काय. मग आता इक्वेशन नेहमी पहिले ऑब्झर्व करून घ्यायचं. आता याची स्ट्रॅटेजी सांगतो मी तुम्हाला. आता इथे जर बघितलं, एक्सचा कोएफिशियंट इथे 3, एक्सचा कोएफिशियंट इथे 5, हे दोघं पॉझिटिव्ह. मग याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला. ठीक आहे, हे ॲज इट इज असे जसे राहू द्या. पण इथे जर बघितलं, वायचा कोएफिशियंट काय, +2, इथे वायचा कोएफिशियंट काय, -1 आहे. म्हणजे इथे कोएफिशियंट दिलेलं नाही, म्हणजे हा इथे 1 आणि हा निगेटिव्ह साइन, म्हणजे काय झालं तुमचं -1. आता मग आपल्याला प्लस मायनस आहे, म्हणजे एक्झाम्पल आपल्याला सोपं कसं बनवायचं याची एक स्ट्रॅटेजी असते. मग इथे जर मी समजा विद्यार्थ्यांनो, इथे जर मी 2 आणला, जर मला ह्या वायचा कोएफिशियंट काय करायचा आहे, 2 करायचा आहे. ऑलरेडी ते 1 आहे. मग वायचा कोएफिशियंट जर मला 2 करायचा असेल, तर इक्वेशन 2 ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बरं, 2 ने. कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. एकदम सरळ सोप्या पद्धतीने. मग आपण इथे काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय व्हॉट, ओके. मग आता इक्वेशन नंबर 2 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. मग वी गेट, आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बरं. 10वीचे मुलं आहे, मला बेसिक वगैरे जास्त काही एक्सप्लेन करायची तुम्हाला गरज नाही. तुम्हीच आता मला सांगणार की 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा. 2 × 5 किती होणार आहे, 10x - 2 × y किती होणार आहे, 2y = 2 × 18 किती होणार आहे, 36. याला काय देणार आपण, इक्वेशन नंबर, काय देणार, इक्वेशन नंबर, ओके. मग इक्वेशन नंबर 3 दिल्यानंतर मग आता आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 काय करणार, कम्पेअर करणार. मग इक्वेशन 1 मध्ये इथे काय आपला +2 आहे आणि इक्वेशन 3 मध्ये इथे काय आपला -2 आहे. मग आपल्याला हे ज्या वेळेस आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले, तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इक्वेशन, म्हणजे की आपल्याला सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मिळालेले. मग इथे +2 आहे, इथे काय -2 आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती, जर सेम नंबर असणार आहे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणार, दोघं काय होणार आहे, कॅन्सल. +2 आणि -2 बिकम्स व्हॉट, 0. म्हणजे वाय तिथे काय होणार आहे, आपला इलिमिनेट. मग आपण दोघं इक्वेशनला काय करणार, इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 3 ला काय करणार आपण, ऍड. सो ऍड इक्वेशन 1 अँड व्हॉट. मग ह्या दोघं इक्वेशनला जर आपण ऍड केलं, त्याच्यातलं पहिलं इक्वेशन तुमचं काय आहे, 3x + 2y = 29. इक्वेशन नंबर 3, 10x
मायनस 2y इज इक्वल टू 36. मग आता यांना दोघांना जर आपण ऍड केलं तर काय आपण आपलं सरळ सोप्या पद्धतीने सर्वांना ऍडिशन येते. मग 3x प्लस 10x किती होतात विद्यार्थ्यांनो? 3x प्लस 10x इज व्हॉट? 13x. आणि मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय विद्यार्थ्यांनो मला सांगा बरं? प्लस 2y मायनस 2y बोथ आर व्हॉट? कॅन्सल. म्हणजे y आपला इलिमिनेट झाला, जे आपल्याला पाहिजे ते मिळालं. इज इक्वल टू 29 प्लस 36 किती होणार आहे? सांगा बरं मला पटकन. 29 प्लस 36, 9 प्लस 6 इज व्हॉट? 15. ओके. 1 कॅरी, 3 प्लस 3 इज व्हॉट? 6. म्हणजे किती आला? 65. आता तुम्हाला सर्वांना माहिती रिलेशन बिटवीन 13 अँड x या दोघांमधलं असणारं नातं नेमकं काय? रिलेशन काय? तर मल्टिप्लिकेशनचं. आणि हा मल्टिप्लाय असेल तिकडे जाताना काय होणार आहे? डिवाइड. म्हणजे की x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 65 अपॉन काय मिळेल विद्यार्थ्यांना? मग ज्यावेळेस आपण 65 ला 13 ने जेव्हा डिवाइड करणार 65 अपॉन 13 आपल्याला माहिती आहे 13च्या टेबलमध्ये 65 आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग 13 म्हणजे 13 आणि 13 5 चा किती होणार आहे विद्यार्थ्यांनो? 65. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. x इज इक्वल टू काय मिळालं विद्यार्थ्यांनो? x इज इक्वल टू काय मिळालं? 5. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. आपला अर्धा प्रॉब्लेम म्हणजे की मी तुम्हाला सांगतो की 80% प्रॉब्लेम हा आपला सॉल्व्ह झालेला. आता फक्त राहिलेला किती? 20% प्रॉब्लेम. मग यामध्ये जर आपण बघितलं आपली x ची व्हॅल्यू जी काय आलेली ती व्हॅल्यू आपण काय करणार? पुट करणार. मग त्यासाठी आता तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. तुमच्याकडे 3 ऑप्शन आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. तुम्हाला जे इक्वेशन आवडत असेल, जे इक्वेशन सोपं असेल त्या इक्वेशन मध्ये तुम्ही काय करायचं? सरळ सोप्या पद्धतीने व्हॅल्यू पुट आउट करायची. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी जे सोपं जाईल ते आपल्याला हुशारी वगैरे काय दाखवायची नाही. आपल्याला फक्त काय आपल्याला टाइम वाचवायचा आहे. कारण की आपल्याला ऑन टाइम पेपर आपल्याला कम्प्लीट करायचा असतो. मग इक्वेशन सोपं इक्वेशन बघून घ्यायचं आपण. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर व्हॉट? आपलं सोपं इक्वेशन कोणतं आहे बरं यामध्ये? इक्वेशन नंबर काय आपलं? 2 हे सगळ्यात सोपं आहे. मग इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 काय आहे? 5x मायनस y इज इक्वल टू 18. ओके. मग आता इथे सांगितल्याप्रमाणे फक्त काय करायचे आपल्याला? व्हॅल्यू तिथली व्हॅल्यू काय करायची? फक्त इथे पुट करायची. सो 5 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे? 5 इंटू 5 मायनस y इज इक्वल टू 18. 5 इंटू 5 इज व्हॉट? 25 मायनस y इज इक्वल टू 18. ओके. मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर टेन्शन घ्यायची गरज नाही. हा y इकडे काय मायनस तिकडे जाताना काय होणार आहे? प्लस. आणि हा 18 इकडे प्लस इकडे जाताना काय होणार आहे? मायनस. म्हणजे आपण फक्त इकडचा नंबर काय करतोय? आपण तिकडे ट्रान्सफर करतोय. व्हेरिएबल तिकडे ट्रान्सफर करतोय. मग तुम्हाला सर्वांना मॅथचा बेसिक रूल माहिती की ट्रान्सफर ज्यावेळेस होतं त्यावेळेस म्हणजे सायन्स पण काय होतात? नेहमी काय होत चेंज. मग 25 इथे ऍज इट इज फक्त हा प्लस 18 इकडे येतोय म्हणजे काय होणार आहे? मायनस 18. आणि हा y तिकडे जातोय मायनस 8 तिकडे जाताना काय होणार आहे? प्लस 5. मग 25 मायनस 8 किती होणार आहे विद्यार्थ्यांनो? 7. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली? y इज इक्वल टू व्हॉट? 7. आणि मग सगळ्यात शेवटी फक्त हाफ मार्कची तुमची आन्सरची लाईन लिहायची. आन्सरची लाईन काय लिहिणार विद्यार्थ्यांनो? सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज x, y इज इक्वल टू x आणि y चे कोऑर्डिनेट काय आले बरं? x चा कोऑर्डिनेट आला 5, y चा कोऑर्डिनेट काय आला? 7. 5, दिस इज युअर व्हॉट? फायनल. अशा पद्धतीने तुम्ही फक्त सोप्या पद्धतीने असं आन्सर लिहायचं. 3 ते 4 मार्क्स तुमच्या हातात. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत 10वीच्या SSC बोर्डसाठी ते मी तुम्हाला रोज नवीन अपडेट देत जाणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोज